डॉक्टर, प्रोस्टेट आणि कॅन्सर यामध्ये काय फरक आहे? म्हणजे प्रोस्टेट ह्याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत. एक बिनाइन एनलार्जमेंट ऑफ प्रोस्टेट म्हणजे वयानुसार वाढणारी जी प्रोस्टेट आहे त्याला आपण BPH. प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे ज्यावेळेस पेशी डिवाइड होऊन त्याचं विभाजन होऊन जी कॅन्सरस सेल्स तयार होतात त्याला आपण प्रोस्टेट कॅन्सर म्हणतो. ते डिवाइड होतात आणि हां, मग ते कॅन्सर सेल्स डिवाइड होतात बऱ्याचशा ठिकाणी त्याच्यामध्ये. पण एनलार्जमेंट ऑफ प्रोस्टेट आणि BPH मध्ये पेशी जे आहेत ते विभाजन होतात. ह्याच्यामध्ये पेशी विभाजन होत नाही. एनलार्जमेंट ऑफ प्रोस्टेट म्हणजे प्रोस्टेटची वाढ होते, वयानुसार जी वाढ होत असते त्याच्यामध्ये पेशी डिवाइड होत नाहीत, त्याची हायपरट्रॉफी होते थोडक्यात असं म्हणायचं. त्याची लक्षणं सेम आहेत परंतु त्याचे जे निदान आहे आणि ट्रीटमेंट आहे ते त्याच्यामध्ये फार फरक आहे. मग याचं जे निदान आहे त्यांचं अनेक वेळा सांगितलं की आता तुम्हाला ऑपरेशनच करावं लागेल. नाही, असं नाही आहे काही. ज्यावेळेस प्रोस्टेटची वाढ होत असते त्यावेळी पेशंटला सिम्पटम्स दिसून येतात, म्हणजे पेशंटला त्रास होतो. त्यावेळी ते माइल्ड फॉर्ममध्ये असू शकतात. जर माइल्ड फॉर्ममध्ये असतील तर त्याच्यामध्ये आपण मेडिकल ट्रीटमेंट देऊ शकतो. म्हणजे प्रोस्टेट ग्रंथी जी आहे त्याच्यामध्ये त्याचं ट्रीटमेंटमध्ये दोन पार्ट असतात. एक मेडिकल लाईन ऑफ मॅनेजमेंट आणि एक सर्जिकल लाईन ऑफ मॅनेजमेंट. मेडिकल लाईन ऑफ मॅनेजमेंट कधी देतो आपण? ज्यावेळेस पेशंटचे सिम्पटम जे आहेत ते माइल्ड स्वरूपात असतात. सिम्पटम्स माइल्ड स्वरूपात असूनही काही कॉम्प्लिकेशन नसतात. डॉक्टर, आता प्रोस्टेट आपलं वाढलंय असं समजलं आपल्याला आणि आपण त्याच्याकडे निग्लेक्ट केलं आपण त्याला, तर मग काय होऊ शकतं? प्रोस्टेट वाढली आणि त्याच्यावरती निग्लेक्ट केलं तर ते जे कॉम्प्लिकेशन होतात त्याच्यामध्ये लघवीला जी पिशवी असते त्याला आपण ब्लॅडर म्हणतो, त्याच्यावरती ताण येतो. जी वॉल असते ब्लॅडरची ती थिक होते, म्हणजे ती जाड होते. त्याच्यामुळं जे ब्लॅडरचे जे फंक्शन आहे ते कमी होतं. म्हणजे कॉन्ट्रॅक्टिलिटी जी आहे ब्लॅडरची ती कमी होते. म्हणजे मग त्यानंतर आपण प्रोस्टेट काढलं, समजा प्रोस्टेटचं ऑपरेशन केलं किंवा प्रोस्टेटच्या टॅबलेट चालू केल्या तरी पण ते फंक्शन कमी असल्यामुळं, जी कॉन्ट्रॅक्टिलिटी कमी असल्यामुळं जी प्रेशर यायला पाहिजे ते येत नाही. म्हणजे सुरुवातीला जर आपण तो आजार बघितला आणि त्याच्यावरची ट्रीटमेंट स्टार्ट केली तर ते इंटॅक्ट, म्हणजे ब्लॅडरची जी फंक्शनल कॅपॅसिटी आहे, फंक्शन आहे ते इंटॅक्ट राहू शकतं. म्हणून हा प्रोस्टेटवरती दुर्लक्ष करून चालणार नाही. हे पहिलं गोष्ट आहे. त्यानंतर कधी कधी ताण येऊन त्याच्या पलीकडे जाऊन किडनीवरती पण प्रेशर येतं. त्यामध्ये मग त्यानंतर मग एंड स्टेज रेनल डिसीज म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये क्रिएटिनिन वाढतं, युरिया वाढतो. त्यानंतर मग जी किडनीचं काम जे आहे ते पण हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. अशा वेळी आपण प्रोस्टेटकडं दुर्लक्ष करून चालत नाही.